गणपती येऊन गेले की असे हे काकडे जुनावक सुरुवात होता आणि कोकणामध्ये या काकडींचा करतात धोंडस. एकदम पारंपरिक पदार्थ असा आणि आज आपण बघतलो ह्या काकडीचा धोंडस. बिया हे जुनावलेले असतात त्यामुळे हे घ्यायचे नाही, तर हे असे चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचे. आता ही काकडी आपण किसून घेऊ. तर घ्यायची किसणी आणि ही काकडी किसूक सुरुवात करायची. काकडी किसल्यानंतर जी साल रवात ती फेकून द्यायची. आता ही सगळी काकडी आपली किसून झालेली असा. आता वाटी घ्यायची आणि ह्या वाटीन जेवढं किस असा तो मोजून घ्यायचो आणि त्याच प्रमाणामध्ये इकडे गूळ घालायचो. गूळ चांगलं हातान इकडे मिक्स करून घ्यायचो आणि थोड्या वेळासाठी बाजूक ठेवायची. या धोंडस करूसाठी असा पसरट भांडा घ्यायचा. याच्यामध्ये एक मोठं चमचा तूप घालायचा, भाजलेले शेंगदाणे आणि काजू घालायचे. मिनिटभर परतले की यामध्ये अशी ही तांदळाची भरड घालायची. तांदळाची भरड जर काढलेली नसाल तर इकडे तुम्ही इडलीचं रव वापरलो तरी चालत. त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची, या मिक्स करून घ्यायचा आणि मग घालायचो ह्यो काकडीचो किस. या काकडी बघा खूप असा गुळाचा पाणी सुटलेला असा. पहिल्यांदा या सगळ्या धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर यामध्ये गरम पाणी ओतायचा. तसाच थोडीशी वेलची पावडर टाकायची आणि ओल्या नारळाचो किस यामध्ये टाकायचो. मी याच्यामध्ये मिक्स केलं आहे पण याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होत नाही. या साहित्य आपला घालून झालेला असा. आता झाकण ठेवून एक वाफ काढली की पुन्हा एकदा एका असा परतून घ्यायचा. मिश्रण सेट करायचा आणि ह्याच्यावर थोडासा तूप घालायचा म्हणजे चवळी चांगली येतात आणि मिश्रण बाजून लागत नाही. तशीच त्याच्यावर अशी हळदीची पानं घालायची. हळदीची पानं नसतील तर केळीची पानं घालायची. गॅस बंद करून पूर्ण रात्रभर असा झाकून ठेवायचा. रात्री केला की असा सकाळी खाऊक मिळता. त्याचा तो प्रश्न मिटताच आणि याचे 2 तुकडे जरी खाल्ले तरी आरामात पोट भरता. ही रेसिपी तुम्ही पण करून बघा आणि आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.